Hey guys, it's A Chashmesh aka Kadambari. So now I have got dressed because माझी सोसायटीची पिकनिक जाते विलाला. एक काइंड ऑफ अ रिसॉर्ट आहे. अँड आय डिडंट न्यू दॅट. मला फक्त बोलले रेडी हो, उद्या जायचं आहे. अँड आय वॉज लाईक ओके. आणि मी काल रात्री पण मग सगळ्या महिला मंडळाला पण भेटली. अँड आय एम एक्सायटेड. बट मला टेन्शन ह्या गोष्टीचं आहे की मला संडेला लवकर यायचं आहे आणि झोपायचं आहे बिकॉज मंडेला ऑफिस आहे. अभी सीन ऐसा हो गया है ना कि आई कैन नॉट एन्जॉय विद माई एज के लोगों के साथ. But I can enjoy with these people and it's really fun. I'm telling you guys, you should, if you guys have such uncle aunties in your building, अरे बसा एक तास तरी त्यांच्यासोबत. ऐसा गॉसिप मिलता है ना भाई, एकदम ही मजा आता है, मजा आता है. सो आय एम डन विथ माय ब्रेकफास्ट अँड एव्हरीथिंग अँड नाव वी आर लिव्हिंग. आणि वाव, मी 2 वेगवेगळ्या कलरचे सॉक्स घेतलेत. जाऊ दे, कोण बघणार आहे पायात. तर अँड नाव आय एम लिव्हिंग. खालती सगळे जमा पण झालेत. बस आम्ही मस्त एक बस केली आहे आणि सगळे एकत्र जाऊ. या बसमधनं आम्ही सगळे जाणार आहोत अँड आय एम रिअली एक्सायटेड. बस मला उलटी नको यायला. गणपती बुळेवाले वाईब येते यार. So we have left, but I'll let you know. I'll let you meet everybody once we'll reach the destination. Because आता यार माझं डोकं चालत नाही ना, सगळ्यांचं चालते, सगळे मस्तीच्या मूड मध्ये. So we took a stop near क्या रे एंडी स्टुडिओ. आ ना तू भी एंडी स्टुडिओ. अँड इट्स लाईक अ फिल्म सिटी का जे पण काय सेटअप वगैरे आहे ते इथे आय गेस इथे असं आहे. आय डोंट नो. अभी अंदर जाके पता चलेगा काय आहे. बट आय वॉन्ट टू शो यू समथिंग. बस मी हे बघितलं, मला याच्या पुढे काही नाही बघायचं. बस झालं. महाराजांना बघितलं, विषय संपला. सो वी आर इन गाइज. आणि इकडे अशी ही बग्गी टाईपचं आहे, इलेक्ट्रॉनिक बग्गी. So we are all gonna sit here and we'll have a round, I guess 2.5 hours शो आहे. म्युझिक अँड ऑल सगळ्या गोष्टीचं आहे. तर ते सगळं आपण ह्याला इथे घेऊया का जरा मांडी. अँड द सवारी हॅज बिगन. ये पकडून बसा घट्ट पडची. वो बेस्ट फ्रेंड हम लोग भी हैं. हम लोग भी हैं, हम लोग को भी ले लो भाई. बेस्ट फ्रेंड्स अकेले अकेले खींच रहे, पूछते भी नहीं है. वाव, पूछा हम लोग ने. आई लाइक द स्काय टुडे. मस्त है यार. वाव भड़क गई क्या भाई, ये तो रोम में आ गया यार सीधा अपन. नहीं बाबा. रात को 9:30 बजे और सब दिक्कत है. सो तिकडच्या स्टाफनी आम्हाला इथे एका हॉलवर येऊन सोडलं जिथे एक प्रोग्राम चालू होता ज्याचं नाव होतं महाराष्ट्राच्या नावानं चांगलं. बेसिकली इट वॉज अ महाराष्ट्राचं कल्चर अँड फोकबद्दल अँड डान्स परफॉर्मन्स वगैरे होत होते. देवाधर्माबद्दल आम्हाला सांगितलं अँड इट वॉज व्हेरी फन. त्यांचे परफॉर्मन्स एवढे ऑन पॉईंट होते की मला पण मन करत होतं की त्यांना स्टेजवर जाऊन जॉईन करावं. इनफॅक्ट जेव्हा त्यांचं परफॉर्मन्स झाले मी त्यांना बोलली की मला तुमच्या सोबत येऊन स्टेजवर डान्स करायचं आहे. बट जेव्हा लास्ट परफॉर्मन्स झाला ते लोकच येऊन खालती आमच्यासोबत डान्स करायला लागले. लिजिट असं वाटत होतं की कोणाच्या तरी हळदीला आम्ही आलो आहे आणि आम्ही मस्त कोळी लोकांच्यामध्ये डान्स विन्स करतो आहे. इन दी एंड त्या लोकांनी मला बोलायला पण सांगितलं, म्हणजे मी त्यांची तारीफ वगैरे पण गेली. यू विल सी इन दी नेक्स्ट क्लिप. तर मी चष्मा घालते म्हणून माझं यूट्यूबचं नावच ए चष्मेश आहे. फार मोठी काही यूट्यूबर नाही, थोडाच वेळ आधी सुरू केलं आहे. तर हे जेवढं पण मी रेकॉर्ड केलं आहे मी सगळं टाकणार आहे. सो इट्स यू गाईज, तुमच्या लोकांना ते व्हायरल करायचं नॉट बिकॉज माझ्या चॅनल किंवा काय असेल, बट हे कल्चर जे आहे, माझ्या महाराष्ट्राचं जे कल्चर आहे, वी हॅव टू मेक इट व्हायरल. सो फार सो गुड. इट वॉज अ व्हेरी नाईस शो. आणि महाराष्ट्राच्या कल्चरबद्दल त्या लोकांनी समजवलं, सांगितलं आणि परफॉर्मन्स तर
म्हणजे आता आय कांट पुट एव्हरीथिंग ऑन माय चॅनल बिकॉज ऑफ दी कॉपीराईट बट ऑब्वियस. बट जेवढं पण काय मी शूट केलं आहे आय पुट इट, बट आय put some other audio on that which won't allow to copyright my channel. आणि त्या लोकांनी मलाही बोलायला दिलं. एकतर आय वॉज अ पर्सन हू यूज टू परफॉर्म इन माय स्कूल अँड एव्हरीथिंग. मला तर नाटकातच काम करायचं होतं, पण आता फक्त आईवडिलांसमोरच नाटक करते मी. बट देन इफ कधी चान्स भेटला मी फॉर शुअर करीन, मला तर करायचंच आहे. If any one of you require a drama queen, here I am. Please contact me. And आता मी ह्या सेटवरती जावं, तिथे थोडं मेंटेन नाही केलं बट इट वॉज नाईस. अँड आता जाऊ खाऊ आय गेस, आय डोंट नो, काही प्लॅन नाही आहे. असं अनप्लॅन्डच आम्ही सगळे सोसायटीवाल्यांनी हे केलं आहे आणि डायरेक्टली आलो आहे. सो लेट्स सी, खाऊ नाहीतर डायरेक्ट निघू विलाला रिसॉर्टला. ये दुखी लोग जो चिकन नहीं खा रहे हैं और ये जो चिकन खा रहे हैं, जो पॉपलेट खा रहे हैं, और ये गरीब प्राणी. द फूड मस्त होतं. मी व्हेज खाल्लं बिकॉज ते काहीतरी आहे आज शनी समथिंग अमावस्या, आणि आधीच शनी माझी एवढी भारी आहे की माझ्यावर की काय आता बोलू, जाऊ दे. सो मी गपचूप व्हेज खाल्लं आणि व्हेज ॲक्च्युली मस्त होतं. नॉनव्हेज पण बेस्ट होतं. दिस इज मासोळी. दिस इज अपोजिट ऑफ दॅट एनडी स्टुडिओ समथिंग अँड इट वॉज नाईस. मजा आली. दाखव ना, चर्च पण दाखव. हो, पण बघा, नुसतं कॅमेरा नका करू, बघा ते जोधा अकबर. ऊपर बैठा था. उधर वरती तो अकबर बसला होता वरती. This was the Jodha Akbar set. I don't know if this is true or not, but I guess it is true because ते बोलत होते की इथे शूटिंग झाली आहे. सो या मे बी इथे सगळे परत फोटो काढायला लागलेत. तुमचे राजे लोक उभे राहिलेत वरती. भाई अलाउड नहीं है आई गेस, मुझे लग रहा है इलीगली ऊपर गए. नीचे आओ भाई. आज के दिन के आपके फोटोग्राफ. चला. इन्हीं का डोली निकल रहा है. वाओ, एक्चुअली प्रिटी लग रहा है. ये मैच कर रहा है थोड़ा आउटफिट. ओहो. Found someone's dead body over here and it's none other than Batman. This शीश महल from कोणती मूवी मुझे नहीं पता. प्रेम रतन धन पायो. जयपूर में पूजा कुठलं गाव? जयपूर मध्ये. Oh yeah, this is actually the set. I remember this photo. Oh, that's the entrance. Damn. इथे जायची मला जाम इच्छा होतीये. Oh fuck! Oh fuck! Oh damn! Oh damn! थोड़ी भूतिया वाइब्स आ रही है. But damn! Oh! What a timing! Yes! What a timing! खूप मस्त आहे यार. पाणी देते. फक्त पाण्यासोबतच आहे. नाही, पाणी शिवाय आम्हाला दुसरं शिवाय पाणी घेतच नाही. घ्यायचं तर घ्या, नाही बघा काय ते. टू शनिवार वाडा जे अंधेरात आहे. माहित नाही का? माहित नाही का? दिस इज द शनिवार वाडा. तिकडे बसायचं. हे शनिवार वाडा आहे नक्की. ओके. सुभाष घई. फायनली डन फ्रॉम दिस प्लेस. आणि माझे पाय एकदम तुटलेत, अक्षरशः कामात येऊन गेलेले आहेत.
बट देन इट वॉज फन, मजा आली. स्पेशली दॅट कल्चरल शो वर्थ इट होता यार. यू गाईज इफ यू आर कमिंग टू कर्जत ND फिल्म स्टुडिओजला या, यू वुड लव इट. दिस इज द फ्रंट साइड ऑफ शनिवार वाडा. दिस लुक्स लाईक शनिवार वाडा. दिस इज नाईस. मस्त मजा आली. बेसिक फक्त मेंटेन नाही ठेवलं या लोकांनी. सिटिंग इन सच बग्गीज मजा ही आता है भाई. स्पेशली पीछे वाली सीट्स जो रहती है उसमें तो इट्स फन ओनली. फायनली वी हॅव रीच टू दी डेस्टिनेशन आणि थोडा थोडा पाऊस यायला लागला. आय एम व्हेरी एक्सायटेड. पण इथं ऑलरेडी थोडे लोक आहेत. लोक मीन्स पोरं आहेत. बट देन फॅमिलीसोबत आलो आम्ही, सो देर इज नो इश्यू. मी तुम्हाला विला दाखवते 1 मिनिट. टी ब्रेक इज डन. सगळ्यांचं खाऊन पिऊन ऑलमोस्ट झालंय. फोटो नाही काढत आहे मी, ब्लॉगसाठी व्हिडिओ शूट करते. तर मलाच फक्त एकदम टायरिंग फील होतं आहे. हे लोक तर एकदम एनर्जेटिक आहे. बिकॉज बट ऑब्वियसली यार मी कॉर्पोरेट मजदूर आहे. ऑन टॉप ऑफ दॅट मी 5:30ची शिफ्ट करते. ऑल्सो लुक ॲट दिस व्ह्यू. आय मीन माझा कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकणार जे माझे डोळे बघतायत. इट्स अ व्हेरी सोफिस्टिकेटेड विला. थोडा पाऊस येतोय आणि आम्ही रात्र झाली आहे तरी पण आम्ही जातोय पूलमध्ये. बिकॉज नो वन कॅन स्टॉप अस. कारण की त्याचेच पैसे आम्ही दिलेत भाई, तर जाणार आम्ही पूलमध्ये. द पूल रात्रीचं आम्ही पूलमध्ये आलो. दिस इज द फर्स्ट टाइम आय एम गोना डू समथिंग क्रेझी. आणि हा माझा भाऊ आहे. ही तर आधीच गेली आहे. सगळे अजून ते लोक तिकडे खातातच आहेत. सो आय एम गोना गो टू द पूल बिकॉज मी ऑलरेडी आधी भिजले पावसामुळे. सो फक इट, आय एम गोना गो. दिस पीपल आर ट्राईंग टू डू दहीहंडी. हे सगळ्या 40 आणि 50 आणि 60च्या क्रॉस आहेत, तरी इनचा बचपना संपत नाही आहे. इससे क्या सीख मिलती है? एज इज जस्ट अ नंबर. ही आणि मस्ती करनी ही चाहिए. हॅव डान्स द हेल आउट ऑफ अस. आणि मी तुम्हाला एक गोष्ट ही नक्की सांगेन. आय हॅव बीन विथ माय फ्रेंड्स हू वेर नॉट ॲक्च्युली माय फ्रेंड्स. आय हॅव बीन विथ पीपल who were not my friends, but I just pretended, yeah, they're my friends. I have been with those people who said that they will be with me like for lifetime, and then they show their true colors. But vibing with people who are triple of your age, 50, 40s, 20, 35, 60s, I don't know what ages they have, but their heart is almost as a 16-year-old child. आणि शपथ मी तुम्हाला सांगते, तुमच्या लोकांना असं वाटतं की वायबिंग विथ युअर पॅरेंट्स और वायबिंग विथ अंकल अँड आंटीज इज व्हेरी बोरिंग अँड ऑल. नो, इट्स नॉट. इट्स रिअली नॉट. I feel very comfortable with my parents, vibing with my parents, dancing, drinking, whatever I do. I vibe with my parents more than anybody else. माझ्याकडे फ्रेंड्स पण नाही आहेत. माझ्याकडे बेस्ट फ्रेंड नावाचं बेस्ट फ्रेंड जे असतं ते काहीच नाही आहे. बट मी एकच बोलेन, इफ यू हॅव द करेक्ट पीपल अराउंड यू विच आर ट्रिपल ऑफ युअर एज, बॉस, देर इज नो गोईंग बॅक. आय स्वेअर. I have enjoyed a lot with my society people. मी तर रेंटवर राहते, बट इट फील्स लाईक मी इथे लहानापासून, माझ्या जन्माच्या आधीपासूनच माझे मॉम डॅड इथे राहतात. अँड दीज पीपल आर क्रेझी ॲज हेल. आणि आय लव इट. आय जस्ट लव इट. अँड आय जस्ट विश की असेच लोक माझ्या आयुष्यात नेहमी यावे. आफ्टर माय फॅमिली, दीज पीपल आर एव्हरीथिंग टू मी.
सो आता एवढी बडबड करून झाल्यावर मी जाते जरा पेटपूजा करायला. आणि बेसिक आहे जेवण, तुम्हाला एवढं दाखवण्यासारखं काही आहे नाही. बेसिक मटन, चिकन, व्हेज, नॉनव्हेज असंच आहे. मी जेवून झाल्यावर मग आम्ही सगळे लोक मे बी आय एम नॉट शुअर माफिया वगैरे खेळू, बिकॉज मी एवढं मेहनतीने जाऊन माफिया आणलं आहे. सॉरी, जेवून झाल्यावर आम्ही सगळे लोक हाऊजी खेळू अँड देन माफिया खेळू. आय डोंट नो, बट मी ह्या लोकांना खेळूनच राहणार आहे या सगळ्या गोष्टी, बिकॉज मी एवढं 20 मिनटं लांब जाऊन हाऊजी आणली आहे. तर हाऊजी तो बनत आहे बॉस, हाऊजी तो बनत आहे, बिकॉज मला समजतं आहे की कसं खेळायचं आहे. सो मी खेळून राहणार ती गोष्ट. इट्स डे 2 इन द विला आणि आमची हालत एकदम खराब झाली, बट नथिंग कॅन स्टॉप अस फ्रॉम हॅव्हिंग फन. आणि आता आम्ही परत पूलच्या कपड्यांमध्ये चेंज केलं आणि गो अँड जम्प इन टू द पूल. लाईक जम्प करणार एकदम डायरेक्टली जाऊन. अँड देन काल रात्री तर माझी हालत खूप खराब झालेली. आम्ही थोडंफारच खेळलो, बिकॉज सगळ्यांचे थोडं हेल्थ इश्यूज असं, म्हणजे बेसिक पाऊस पण भरपूर होता. तो एक ही राउंड खेल पाए जिसमें मैं जीती नहीं, तो मुझे वापस खेलने का इच्छा नहीं हो रहा था. सो नाउ आई एम गोना गो एंड गो टू द पूल एंड गोना हैव सो मच ऑफ फन. मी कॉल केला नाही भेटला. काय बोलले ते डोंट कॅप्चर माय शिट. अजून एक वाक्य शिकवतो थांबा. दिले का? So we took a stop at this beautiful place, जिथे विठ्ठलांची 50 फुटी उंच मूर्ती आहे. ॲज आम्ही निघालो आणि मला इथे थांबायचंच होतं. थोडं वेदर बरोबर नाही, नाहीतर इतकं मस्त वाटतं ना इकडे. आणि हे कर्जतला आहे. अँड फायनली मी घरी आली आहे. माझ्या गळ्याची वाट लागली आहे, बट इट वॉज सो फन. 2 दिवस इतकी मजा केली आहे. अँड मला तर पाहिजे नव्हतं की 2 दिवस संपावे. आता उद्याचं टेन्शन आहे, कारण की उद्या ऑफिस आहे आणि 4 वाजता उठायचं आहे. 5 वाजता पण नाही, 4 वाजता उठायचं आहे, कारण की मला ऑफिसला जायचं आहे. अँड दॅट्स इट फॉर टुडे. होप यू ऑल लव माय व्लॉग, लाईक माय व्लॉग. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अँड लव यू.